नमस्कार मित्र. प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर बार्गेनिंग करते का, हा विचार आज आपण विचारात घेऊ. खरं तर प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील मोठे दलित नेते आहेत, पण सगळे दलित त्यांच्या पाठीमागे आहेत का? कारण महाराष्ट्रात एकूण जागा लोकसभेच्या आहेत 48, त्यात राखीव जागा ह्या 7 आहेत. या 7 जागांमध्ये ज्या राखीव जागा आहेत त्यात अनेक उमेदवार निवडणुकीची तयारी करत आहेत. मग यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही दलित नेते आहेत. तसंच बीजेपीकडेही काही दलित नेते आहेत, जे मतदान घेण्यासाठी दलितांना एकजूट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा वेळी प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीकडे 27 जागा मागत आहेत. आता 27 जागा काही मिळणार नाहीत, पण त्यांना असं वाटतं की आपल्याला 15 जागा तरी मिळाव्यात किंवा कमीत कमी 8-10 जागा तरी मिळाव्यात. पण इंडिया आघाडी त्यांना 2 जागा देऊन बघते, पण ते त्यावर तयार नाहीत. अशा वेळेस महाराष्ट्रातला जर हिशोब बघितला तर दलित मतदार हे मुळातच जरी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभी असली तरीही ती काही प्रमाणात रामदास आठवले यांच्या पक्षाकडे, रासू गवई यांच्याकडे, तसंच असुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाकडे सुद्धा काही दलित नेते गेलेले आहेत. मग अशा वेळेस एक गठ्ठा मतदार प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला मिळेल असं त्यांना जरी वाटत असेल, पण तशी शक्यता फारशी दिसत नाही. कारण मित्र, आंबेडकर हे जे नेहमी बीजेपीच्या विरोधात लढत असले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुकूल असले, तरीही हे एवढं राजकारण सोपं नाही. कारण काँग्रेसला असं वाटतं की जर प्रकाश आंबेडकरांना आपण घेतलं तर आपलं जे दलित मतदार आहे ते उद्या आंबेडकरांकडे निघून जाईल. तेव्हा शक्यतो आपण प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवावं. पण उद्धव ठाकरे यांनीच प्रथम प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घ्या असं सांगून याची सुरुवात केली. मग शरद पवार साहेबांनी सुद्धा त्याला अनुकूलता दाखवल्यामुळे काँग्रेसचा नावीलाज झाला. अशा वेळी ही आघाडी खरं तर कागदावर खूप मजबूत आहे. कारण प्रकाश आंबेडकर यांचा दलित वर्ग, त्याच्यानंतर काँग्रेसला नेहमी पाठिंबा देणारा अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम वर्ग, त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पक्षातून मिळणारा आणि लोकांचा असणारा पाठिंबा, हे सगळं बघितलं तर महाराष्ट्रात 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत बीजेपीचं एकही सीट जिंकायला नको. कारण दलितांची 20% मतं, मुस्लिमांची 10% मतं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडचे आदिवासी मतदार, त्यांचं स्वतःचे मतदार, राष्ट्रवादीचे मराठा आणि ओबीसी मतदार आणि शिवसेनाचे शहरी आणि तरुण वर्गाचे आणि हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित झाले मतदार एकत्र आल्यानंतर यांची संख्या जवळजवळ 50%च्या पुढे जाते. मग ह्या ठिकाणी बीजेपीला कशा काय जागा मिळतील? पण मित्र, मुळात असली गणितं राजकारणात चालत नाही. 2 म्हणजे 2, 4 असं गणितात ठीक, पण राजकारणात त्याचं उत्तर वेगळं येतं. कारण मतदार करणारा मतदाता हा नेहमी ह्या पक्षाचा नेता कोण,
तो देश चालवण्यासाठी कितीपत खंबीर आहे, त्यानंतर या पक्षाचं कार्य काय, या पक्षाची भूमिका काय, या पक्षाने किती विकास केला, या पक्षाची तत्व काय, आणि विकास करत असताना हा पक्ष सर्व समाजांना एकजूट करत त्यांच्या विकासात त्यांना काही मदत करतो का, त्यांच्या राहणीमानात जीवनमानात काही बदल होतो का. तसंच विकास म्हणजे व्यक्तीला मिळणाऱ्या सोयी सुविधा, मग ते रस्ते असतील, वीज असेल, शिक्षण असेल. तसंच आपलं राष्ट्र प्रगतीपथावर जाते का, आपल्या राष्ट्राची प्रतिमा जगात उंचावली का, या सगळ्या गोष्टींचा मतदार हा विचार करत असताना लोकशाही सुदृढ होते का, लोकशाहीला काही धक्का बसतोय का, किंवा ह्या देशात हुकुमशाही येते का, किंवा लोकांना काही प्रमाणात शासन हे नेहमीच बंधनात ठेवते का, त्यांना मुक्त विचार, मुक्त व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य हे मिळत आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोक मतदान करत असतात. आजकाल जातीच्या नावाने मतदान मागण्याचा आणि मतदान मिळण्याचा काळ फार मागे पडला. लोक सुशिक्षित, संज्ञान आणि विकासशील झाल्यामुळे लोक हे विकास करणाऱ्या, देशाची प्रतिमा उंचवणाऱ्या, त्याचप्रमाणे त्या पक्षाचा नेता सुदृढ, बलवान आणि सामर्थ्यवान आहे का, त्याच्याकडे सगळ्या समाजाला सोबत घेण्याची तयारी आहे का, आणि तो देशाची खरोखर प्रगती करतोय का, त्याच्या कामामुळे लोकांना त्या जीवनात काही चांगल्या प्रकारे बदल होतो का, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मतदान करत असतात. तेव्हा तिघ पक्षांच्या मीटिंगमध्ये वंचितला बाहेर ठेवण्यात आलं. आजही वंचितची फारशी इंडिया आघाडीने चर्चा केली नाही. वेगवेगळ्या नेत्यांनी चर्चा केली. त्याच्यात उद्धव ठाकरे किंवा शरद पवार असतील, काँग्रेसचे 1-2 व्यक्ती असतील, पण संघटितपणे वंचितच्या सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन ह्या आघाडीतल्या नेत्यांनी असं बैठक घेतली नाही. फक्त काही प्रमाणात चर्चा झाली आणि टी व्हीमध्ये किंवा वर्तमानपत्रात बातम्या देण्यात आल्या की वंचितला आम्ही सोबत घेऊ. पण आता लवकरच आचारसंहिता लागू होईल, पण तसं काही अजून घडत नाही. त्यामुळे वंचितचे प्रकाश आंबेडकर हे आजकाल काँग्रेसवर टीका करू लागले. तेव्हा हा सगळा जर विचार केला तर वंचितला कितपत जागा मिळतील आणि वंचितचा फायदा काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला किती होईल हे सांगणं थोडं कठीण आहे. कारण जोपर्यंत यांचा एकत्र मेळ नाही, जोपर्यंत यांची चर्चा नाही, जागा वाटप नाही, कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या लोकसभेमध्ये कोण व्यक्ती उभा राहील हे जोपर्यंत ठरत नाही आणि त्याच्या विरोधात कोण BJP उमेदवार देतं हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये वंचित सहित इंडियाला किती जागा मिळतील आणि BJPला किती जागा मिळतील हे सुद्धा सांगणं आज कठीण आहे. तेव्हा वंचित ज्या मागण्या आहेत त्या काही प्रमाणात रास्त आहेत किंवा काही प्रमाणात खूप जास्त आहेत. तेव्हा वंचितने सुद्धा व्यावसायिक विचाराने एक प्रकारे सद्यस्थिती काय आहे महाराष्ट्रात याचा विचार करून आणि खरोखर आपण किती जागा निवडून आणू शकतो याचाही त्यांनी विचार केला पाहिजे. 2019मध्ये वंचितला चांगल्या पद्धतीने मतं मिळाली होती. त्यात नांदेड, सोलापूर, त्याच्यानंतर अकोला, औरंगाबाद या ठिकाणी वंचितला 2 ते 2.5 ते 3 लाखापर्यंत मतं मिळाली होती. हा सगळा मतांचा जो गठ्ठा आहे तो इंडिया आघाडीकडे बऱ्याच प्रमाणे जाऊ शकतो, पण त्यासाठी वंचितला चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने वाटा दिला गेला पाहिजे, तर हे शक्य होईल. तेव्हा बघूया मित्रांनो की वंचितला काँग्रेस किती जागा देते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांना किती पद जवळ घेऊन एक समन्वय ठरवून सगळे नेते एकत्र येऊन हे BJPला कशा पद्धतीने टक्कर देतात याच्यावर
2024च्या लोकसभेची महाराष्ट्रातले निकाल अवलंबून असतील. तर चला मग घोडा मैदान जवळ बघूया काय काय घडतं ते. नमस्कार.